तर हे बघा रात्री आलो होतो आम्ही टमटमनं इष्टीनं. काय बापरे लय इतकी गर्दी होती काल येताना. तर आज आम्ही का नाही इथं ते चुने येतात ना तिथं रात्री मुक्कामी होतो. तुम्हाला वाटत असेल ही गर्दी, तर ही गर्दी का नाही हाय आंघोळीची. मी आता केली बाय आंघोळ खोटं बोलून. काय करावं, खरं बोलून इथं का नाही काय होतच नाही. खोटं बोलूनच आंघोळ केली. तर काल येताना इतकी गर्दी होती. अगोदर सगळा एन्जॉय केला आणि मध्येच एक माणूस होता पिवळी साडी घातलेला. इतकं जर ढकललं का नाही, मी तर म्हणलं राधे आता काय घरी जात नाही परत म्हणलं. सगळ्यांच्या स्टेटसला हीच फोटो पडल माझा भावपूर्ण श्रद्धांजली. इतकी घाबरून गेली होती खरं म्हणा, एवढी घाबरून गेली होती. मग तिथनं थोडस पुढे चालत आलो. पायाला माझ्या लागलेला आहे चप्पल माझी इथं. हा भालेराव आहे बघा. जावा व्हिडिओ लाईक पण करत जा. युट्यूबला बघता का इंस्टाला? थँक्यू सो मच, धन्यवाद. आम्ही तुमच्या आभारी आहे. नंबर लावा आंघोळीला, पाठदिशीने नंबर येईल. तर तिथून चप्पल माझी त्या गर्दीतच हरवली ढकलल्या टायमालाच. असं वाटत होतं त्या बाबाला कचा चावलं. जवळ होता माझ्या, एवढं जोरात ढकललं ना. डोक्यावर पिशवी अजून ती बाजारची. आणि परत इथनं चालत आलो. पायात चप्पल नाही, पायाला तर अगोदर त्या कडुळ्यात लागलेलं माझ्या. हे आपली मॅडम. मग तिथं पायाला अगोदरच लागलेलं. मग तसं ऊन, गर्दी, टेम्पो, बोलुरा गाड्या, कार गाड्या, टू व्हीलर आणि चालणारी माणसं, परत देव तिकडं डोंगरावर जाणारी, एवढी गर्दी होती. तसल्यातनं कसं बसं लेकरं बाळ पिशव्या घेऊन बाहेर निघलो. आणि पुन्हा मग एका रिक्षात बसलो. त्या रिक्षावाल्यानं का नाही म्हणजे ह्या दोघी जण, ही पिवळ्या ड्रेसची एक आणि ही निशा एक, त्या चालत आल्या होत्या. आम्ही टमटम मध्ये बसलो होतो. थोडक्यातच का नाही आम्ही रिक्षात उतरलो आणि ह्या दिसल्या. बापरे म्हणलं एवढा जवळ होतो आणि बाबानं 40 रुपये घेतलं. परत तिथं अजून थोडा वेळ आराम केला, बसलो एका ठिकाणी उन्हामुळं. मग चालतच आलोय की. आणि पुन्हा तिथनं परत चालत आलो. ते बारकं पोरगं झोपलं होतं निशाचं. मग त्या निशाच्या पोराला तिथं थोड्या वेळ झोपवलं. तिथनं उठलो, रिक्षा केला, हिथं आलो तर हिथं कुठल्या गलीत जावं ती कळनात. तिथं चुकलो. मग परत ह्या मावशी आल्या आम्हाला न्यायला. ह्या आमच्या पुढं निघून आल्या होत्या. मग हिथं आलो तर हिथं आम्हाला कुठं जागा बसायला बी भेटना, झोपायला भेटना, रूम भेटना, काहीच नाही. तर हा बघा पाऊस पण आलता. तर आम्ही ती बाटली दिसते ना तिथं त्याच्या खाली जाऊन झोपलो होतो. मग तिथं परत पाणी सांडायला लागलं. मग परत त्याला हा का इथं वट्यावर थोडंसं तवर फाट 2 माणसं आली. काय बाई डोक्याची मंडई असली झाली. कसं बस का नाही एक झोप काढली. आणि इथं नंबर लागले तर आंघोळीला आहे तर 50 रुपये द्यायचं. एक बारकी बादली आहे तेवढं पाणी घ्यायचं. अहो मी तर कावळ्यावाने आंघोळ करते, दात सुद्धा अजून घासलं नाही. तर आता म्हणलं आंघोळ करून दात घासावं. हा दात घासावं म्हणलं. पण इथं बाया साबण लावून जार झाल्या. ते म्हणलं देवा डोक्याचे मंडळ म्हणलं बरं झालं म्हणलं 50 रुपयामध्ये म्हणलं घासून आंघोळ करायला लागल्या त्या. तर मी टिकली आणि एक बारकं बाळ आहे ह्यांचं. तर त्याचं तर गळ्यातलंच कुणीतरी बाळाचं कापलं. आणि छोकुलीच्या बापानं तर माझं सगळंच गळ्यातलं कानातलं काढून घेतलं होतं. घरीच नको म्हणलं होतं. मी कशी चालते. आणि रात्री 2 वाजता आल्यामुळं तर मला काय बाहेर काय घ्यायला पण भेटलं नाही. तर चला आता तिथं बाई ही सगळीजण गेलेली आहे ती ह्याला चहा प्यायला. आता मला पण चहा प्यायला जायचंय. आता साडीला पिन करते. काय नाही जिकडं तिकडं माणसाचा आहे तिकडं माणसांचा नंबर आहे, तिकडं बायांचा नंबर आहे. म्हणजे सगळ्यात एन्जॉय केला मी. पण थोडीशी तकलीफ तिथं ती येतानाच तेवढी झाली. झोपायला पण हा बघा हे ताईचे कवा येत नाही, पहिल्यांदाच आली. आता काय नाही आपल्याला. आता मी आतमध्ये बाथरूम मध्ये गेल्यावर मागं कसं कोण बाटली घ्यायला नाही. हा बघा अजून पण तिथं लेकरं आमची झोपलेलीच आहे. वरनं पाणी येत आहे. अशा ठिकाणी झोप काढली.
आणि काय त्या दिंडीत माणसं आल्यावर माणसांचा आम्ही पाहुणचार करतो, पाणी ठेवत नाही, साबण ठेवत नाही, घरात घुसू चहा पाणी करते ते, कारण आपल्या दिंडीच्या वाटेलाच घर आहे ना, त्याच्यामुळं चार्जिंग लावायला अजून ते राहिलंच. माझ्या फोनला कालपासून चार्जिंग नव्हती, मग व्हिडिओ करायचा होता, चार्जिंग कुठं लावू, सगळ्यांना विचारलं तर कुणीच लावलं नाही. मग एका दुकानात गेलो, तिथं एका बाईनं 20 रुपये मागितलं. ती एक ताई आहे दुसरी, त्या ताईंच्या भरोशावर गेली. त्या म्हणल्या चार्जर तिथं असतात. माझा चार्जर बॅगमध्ये घेतलेला ठेवला मी, तिथं गेले हरवल म्हणून. अशी आडवी ठेव ना, बाईची परडी आहे त्यात. हा बघा, वरनं पाणी येत आहे, खाली बॅग आहे त्या, दिसली का बॅग. आणि हो का पोरगा कसं झोपलाय बघा इथं. वरनं धुण्याचं आणि भांड्याचं पाणी येतं. हो का असल्या खपच्यात झोपलो येऊन. उठा की, भिजलाय तुम्ही सगळं, भिजलाय तुम्ही. हो का पाणी सगळं तुमच्या खाली झालंय, दिसलं का. हे बघा, हो का असल्यात थोड्या वेळ बसलो होतं, माझ्या अंगावर लागलं बाय टिपकायला. तुम्ही कोणाला पाणी तापून देता मावशी? मावशीने सगळ्यात अगोदर आंघोळ केली फाट. चहा प्याला का नाही? चला चहा पिऊन येऊ. मी एकदा पाजते तुम्हाला चहा. आल्यापासून या मावशीनं आणि बाईनं म्हणलं खर्च केला. काल माझ्या रात्री इथं डोक्यावर 20 रुपये ठेवला आणि त्या ह्यांना घ्यायला सांगितलं. कुणाला हो? हा, ठेवायला सांगितलं. माझ्याकडे पैसेच नव्हतं. ऑनलाईन तर इकडे चालतच नाही. आणि एवढे मोठं इथं मंदिर आहे, एवढी जत्रा आहे, एवढी गर्दी आहे, आणि इथं नेट नाही, ऑनलाईन पैसे घेत नाहीत. पहिल्यांदाच आली नसली दिवाळी चालली माझी. पण तसं भारी पण वाटलं आणि थोडंसं वाईट पण वाटलं. चला चहा पिऊन येऊ. चला मी पाजते एकदा. जाऊ का आम्ही चहाला? तुम्हाला नाही घ्यायचं? बर, बघा या जिन्याच्या खाली आमचं बिराड आहे, दिसलं का. इज्जत करत नाहीत बापरे बिलकुल माणसं. चार्जिंग करायला माझ्या फोनला किती रुपये घेतलं? 30 रुपये. आणि चार्जिंग फक्त 50% करून दिली. 100% करायची असली तर 50 रुपये द्यायचं. आणि आमच्या लुटते तिथं लोक. हा ना, म्हणते लय लुटते, लय लुटतात. आणि इज्जत तर बिलकुल करत नाहीत. आणि तरी पण एवढे लोक इथं येतात देवीसाठी, म्हणजे नाही का त्यांच्या भावना भक्ती त्यासाठी. पण नाही बाबा, इकडं माणसाला नाही पण पैशाला लय किंमत आहे. आणि आजकाल तसं देवाला बी नाही म्हणायचं, देवाला पण किंमत नाही, पण नाही पैशाला लय किंमत आहे. मग दिल्लीतली माणसं चांगली, दिल्लीतल्या माणसांना किती त्यांच्या सुविधा असते त्या.